ग्रामीण भागातील जत्रा म्हटलं की प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यांवरती एक वेगळाच आनंद झळकत असतो। आज मी तुम्हाला माझ्या जत्रेमधील म्हणजे माझे गाव अक्कलकोट तालुक्यातील 21 किलोमीटर अंतरावरती असलेलं माझं छोटंसं खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये आमच्या गावची जत्रा पूर्ण आराध्य दैवत ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थानाची जी जत्रा भरते ती कशी भरते, त्याचा उत्सव कसा असतो, शिवाय त्यातील एक मुख्य कार्यक्रम एक मुख्य कार्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो म्हणजे कळसारोहण। कळसारोहण हा कार्यक्रम म्हणजे ज्यावेळेस मंदिर असतो त्या मंदिराच्या वरती जाऊन आपण कळस चढवतो। तो कसा चढवतो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यामध्ये दिसेल। तर वेळ घालवता आपण पुन्हा पहिल्यांदा एकदा सर्व जत्रा पूर्ण पाहून घेऊया। देवस्थानचा उत्सव म्हणजेच एक उत्साह भरून आणलेला आणि हे जे धनगरी समाज चे धनगरी कार्यक्रम करणारे पुजारी लोकांचा समूह आहे ही तर खरी शान आहे। कारण त्यांच्यामुळे एक उत्साह आणि त्यांच्यामुळे एक नवचेतना या कार्यक्रमाला मिळते। कळसारोहण कार्यक्रम म्हटलं तर अनेक महास्वामीजींची उपस्थिती तसेच मोठ्यांचा आशीर्वाद आणि अनेकांची साथ असेल आणि अनेक देवदेवतांचे आशीर्वाद असतील तेव्हाच आपण हे कळसारोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो। आजूबाजूच्या गावातील अनेक मान्यवर आणि महास्वामीजी या कळसारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते। विशेष अतिथी रूप म्हणून शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी नाविदगी पानमंगरूळ, श्री शब्र शांतलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी कल्हे परगे, शिवाय नागनसूर आलेले श्री मनी प्र डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी, त्याचबरोबर श्री 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 अभिनव पुंडलिक महाराज घोळसार, त्याचप्रकारे ज्ञानसिंधू महाराज अंदेवाडी, त्यानंतर परमपूज्य श्री हावळप्पा महाराज सालुटगी, श्री परमपूज्य सोमलिंग महाराज शिरवळ, धरप्पा महाराज कडपगाव आणि त्याचबरोबर म्हाळप्पा पुजारी ब्रह्मलिंग देवाचे शिष्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याचबरोबर परमपूज्य श्री विठ्ठलिंग महाराज शावळ हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते। महास्वामीजी आहेत, मंगरूळचे महास्वामीजी आहेत, तसेच आपले गोळसाचे पुंडलिक महाराज आहेत, मानदप्पा पुजारी आहेत, मानिंगप्पा पुजारी अंकलजी आहेत, तसेच भरपूर पुजारी लोक या गावात आता देवस्थानच्या कळसारोहण कार्यक्रमासाठी आले आहेत। त्यांच्या हस्ते हे कळसारोहण कार्यक्रम होणार आहे। सकाळी श्री बसवराज शास्त्री या स्वामींकडून कळसाची पूजा करण्यात आली। त्यासाठी होम हवनला टोटल 11 जोड्या या होम हवनला बसलेल्या होत्या आणि त्यापैकी सर्वांनी या कळसाची पूजा करून तयार ठेवले आणि त्यानंतर महास्वामीजींच्या उपस्थितीत सर्वांनी पुन्हा एकदा पूजा करून या कळसाला हार घालण्यात आले। कळसारोहणासोबतच होम हवनचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलवरती पाहायला भेटेल। इथे तुम्ही पाहू शकता कळसारोहण कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व भक्त आणि महिला वर्ग जे हे कळसारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी आतुरतेने इथे आलेले आहेत। कळसारोहण कार्यक्रम झाल्यानंतर धर्मसभा घेण्यात आली। याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला देईल।
तुम्ही पाहू शकता एक छोट्याशा गावामध्ये एक सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करून सर्वांनी एकत्र येऊन अनेकांनी पाण्याची व्यवस्था केली, अन्नधान्याची व्यवस्था केली, अनेकांनी भेटवस्तू दिल्या, भरपूर साऱ्या गोष्टी करून तुम्ही इथे पाहू शकता की किती सुंदर असं कार्यक्रम करण्यात आला आहे। सर्व मान्यवर इथे आलेले आहेत आणि कळसारोहणाच्या कार्यक्रमासाठी आता इथे कळस उचलण्यात येत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आणि किती व्यवस्थितपणे हा मंदिराला कळस चढवण्याचा कार्यक्रम इथे पार पडत आहे। तर इथे असलेली जी पंच कमिटी किंवा इथले जे असलेले पुजारी आहेत ते सर्व पुजारी आता कळसाला उचललेले आहेत आणि इथून घेऊन जाणार आहेत ते वरती देवळाच्या वरती, आणि वरती गेल्यानंतर तिथे ते कळसाचं शिखरावरती हे कळस चढवण्याचं काम सुरू करतील। कळस उचलून घेऊन जाताना नागरिकांना खूप आनंद होतोय। इथल्या असलेल्या ब्रह्मलिंग देवेश्वर देवस्थानच्या सर्व भक्तांना खूपच आनंद होत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मलिंग देवस्थान यांचा कंटिन्युअसली नारा सुरू आहे आणि सर्वप्रथम कळसाला 5 फेरी इथे मारण्यात येणार आहेत। आपल्या मंदिराला पूर्णपणे 5 प्रदक्षिणा घातल्यानंतरच हे कळस मंदिराला चढवण्यात येणार आहे। तर ह्या 5 फेऱ्या कशा मारल्या गेल्या ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। कळसारोहण कार्यक्रमाला उपस्थित असलेली ही महिला मंडळ, शिवाय येथे असलेले प्रतिष्ठित लोक तुम्ही इथे पाहू शकता। अनेक लोक इथे खूप वेळ काढून इथे आलेले होते आणि खूप सुंदर असा अनुभव घेऊन जात होते, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद सुद्धा पाहायला मिळत होता। प्रदक्षिणा धनगरी ढोलच्या गजरामध्ये पूर्ण 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्हाला कळस देवळावरती चढवायचे होते आणि मंदिराच्या वरती कळस चढवल्यानंतर
तिथे आम्हाला त्याची पूजा करायची होती. मंदिरावर कळस कसं चढतं हे पाहण्यासाठी मला मंदिरावरती जावे लागले आणि मंदिरावरती गेल्यानंतर महामंदिर गावाच्या मधोमध असल्यामुळे मला पूर्ण गाव पाहता आले. तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं गाव ज्याच्या अवतीभोवती भरपूर सारे घरे आहेत आणि हेच ते शावळगाव ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच एक व्हिडिओ दिलेला आहे. शावळगावची ही शान असलेलं मंदिर आणि श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आणि इथे आपण कळस कसं चढवलं गेलो या बाबतीत आता पाहूया. श्री ब्रह्मलिंगेश्वर देवस्थान या पंचकमिटीकडून कळस मंदिरावरती कळस चढवण्याचा हे कार्यक्रम करण्यासाठी इथून पूर्णपणे या कळसाला मंदिरावरती अशा पद्धतीने घेऊन जाण्यात आले. खरं तर आपण हे कळस चढवण्याचा कार्यक्रम खूप साध्या पद्धतीने पाहतो, पण यामागे खूप सारी मेहनत लागते. खूप छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून सर्व चांगले कार्यक्रम पार पाडण्यासाठी खरंच खूप वेळ जातो. कळस चढवण्याच्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या पंच कमिटीने. खरंच त्यांचा धन्यवाद मानावा लागेल, कारण डोळ्यात 3-4 दिवसापासून झोप नाही आहे, तरीसुद्धा 15 दिवसापासून या यात्रेबद्दलची तयारी करता येथील पुजारी लोक आणि कार्यकर्ते श्री नागनाथ पवार, चौडप्पा पुजारी आदी मान्यवर असे बरेच आहेत जे खूप प्रयत्न करून यासाठी खूप मेहनत घेऊन हे कार्यक्रम यशस्वी करताना दिसून आले. अशा पद्धतीने मंदिरावरती कळस चढवण्यात आले. मंदिराचे पुजारी यांनी मंदिरावरती कळस चढवून तिथे कळसाची पूजा करून त्यांच्या शुभ हस्ते हे कळस चढवण्यात आले. अशा पद्धतीने कळस चढवून कार्यक्रम संपन्न झाला आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा खूप मोठा आनंद भेटला. खाली होम हवनला बसलेले सर्व सेवेकरी हे आता कळसारोहणचा कार्यक्रम पूर्ण करून धर्मसभेला बसणार होते. धर्मसभेनिमित्त आलेले मान्यवर आणि सर्व महास्वामीची यांचा सत्कार करून त्यांचे काही भौगोल मार्गदर्शन आपल्याला लाभणार होते. जसा हा कळसारोहणचा कार्यक्रम झाला त्याहूनही उत्तम नियोजन करून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत होम हवनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्यावेळी होम हवनासाठी केलेले सर्व खटाटोप तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. होम हवनासोबतच दीपप्रज्वलन दीपोत्सव श्री विठ्ठलिंग महाराजांच्या हस्ते तशाच पद्धतीनं सर्व पंच कमिटी मिळून केलेले सर्व तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील. हा कळसारोहणचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.